ओंकी ते eggs घे. अरे वा, आज भुर्जी मिळणार वाटतंय. भुर्जी नाही रे, भुर्जी कोण करत बसणार? मग मेकिंग पोस्ट एग्स ओंकार. पोस्ट म्हणजे काय बाळा, तू नॉर्मल माणसासारखी एक भुर्जी नाही बनवू शकत? भुर्जी केवढी ऑइली असते. आय मेक एग सलामी इफ यू वॉन्ट. साला मी काय बघून हिच्या प्रेमात पडलो काय मलाच कधी कधी कळत नाही. एक्सक्यूज मी, तुझी बकबक सोड. स्क्रॅम्बल्ड एग किंवा एग फ्रेंच टोस्ट बनवू का? बाळा तू एक काम कर ना, एग इंडियन आमलेट असं काहीतरी बनव ना, नाहीतर अंडा रोल चपाती असं काहीतरी नॉर्मल घरगुती प्रकार भारतीय. नाही जमणार तू एक तरी गोष्ट ऐकत जा ना माझी. बाळा, तुझी एक तरी गोष्ट ऐकायला तुला एक करी तरी बनवता येते का? हा तुला काय येतं रे, तू एवढं चढून बोलतोय माझ्यावर? मला येतं अंडा भुर्जी येते, अंडा ऑमलेट येतं, अंडा डबल ऑमलेट येतं, अंडा मसाला ऑमलेट येतं. म्हणजे तुला एकच्या चांगल्या रेसिपीज आवडतच नाही? फुटेल ते. चांगले? हो. अरे कभी तुमको रात को 1 बजे भूख लगता है तो क्या करते हो तुम? ऑनलाइन ऑर्डर. ऑनलाइन ऑर्डर? अरे हम लोग है ना गाड़ी को टांग मार के ना अंडा भुर्जी की गाड़ी पे जाते हैं, मालूम है क्या तुमको? सुरू. मुझको बताओ, कभी तुमको मध्य रात्रि भूख लगा है तो डेक्कन गए हो क्या तुम अंडा राइस खाने को? हाँ बताओ मुझको. पोर्स जे सांगते मला. थोडं लांब कोणी खाण्यासाठी जातं का रे, ते पण रात्रीचं? कुणी जातं का बाळा? त्या अंड्या भुर्जीच्या आचाराचं तोंड नाही दिसत एवढी गर्दी असते त्याच्या दुकानाबाहेर. त्याच्या दुकानाला बोर्ड नाही तरी पण फुल गर्दी असते तिथं. कोण जातं का मला विचारती? तू आहे ना तुझ्या अंड्याचे जीव घेण्या रेसिपी चालू ठेव. मी प्रतीक सोबत जाऊन जरा अंडा राईस खाऊन येतो. काय कर